नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS पॅटर्नच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन सांगणार आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चनची लेवल अशी असेल. ते क्वेश्चन घेण्याचा माझा हेतू म्हणजे की तुम्हाला क्वेश्चनची लेवल कळावी या उद्देशाने मी घेत आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, संघ लोकसेवा आयोग UPSC ही एक कसली संस्था आहे? तर घटनात्मक संस्था आहे. भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर GV मावळणकर. आणि 2015च्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कलम 24 नुसार निर्देश देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्य सरकार. महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये 100% लोकसंख्या शहरी भागात आहे? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाने शतपत्रे लिहिली आणि साप्ताहिक प्रभाकरमध्ये प्रसिद्ध झाली? गोपाळ हरी देशमुख. उदयगिरी व खंडगिरी लेण्या कोणत्या राज्यात आहेत? तर ओडिशा राज्यात आहेत. कोणत्या वर्षी BS-6 अनुरूप वाहने कंप्लायन्स व्हेकल देशात सुरू करण्यात आले? तर एप्रिल 2020. फतेपूर सिक्री युनेस्को यादीत आलेले शहर हे कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. कोणत्या वर्षी जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनमन स्कीम सुरू करण्यात आले? 2023. इसवी सन पूर्व 8व्या शतकात कोणत्या राज्याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली? तर दंतीदुर्ग या राज्याने राष्ट्रकूटाची सुरुवात केली. पेंच व्याघ्र अभयारण्य प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. पेंच अभयारण्य याचा विस्तार जो आहे ना, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर असल्यामुळे ते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यामध्ये आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला पेंच अभयारण्य कुठल्या राज्यात आहे आणि दोन ऑप्शन असतील तर दोन्ही टाका, किंवा एकच ऑप्शन येईल तुम्हाला येताना. जर जिल्हा विचारला तर नागपूर टाका, राज्य विचारलं तर महाराष्ट्र ऑप्शन नसेल तर मध्य प्रदेश टाका. 2011च्या जनगणनेचे बोधवाक्य काय होते? आवर सेन्सस आवर फ्युचर. आपली जनगणना आपलं भवितव्य हे 2011च्या जनगणनेचं बोधवाक्य होतं. अशा पद्धतीने TCS पॅटर्नचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन 10 ते 12 होत आहेत. आपल्याला मोठ्या 15 ते 20 क्वेश्चन घ्यायचे आहेत. ते हळूहळू आपण घेऊया. पण 10 क्वेश्चन तरी आता तुम्हाला 10-12 तर क्वेश्चन मी टाकत आहे. चांगली तयारी करा. अशीच तयारी करत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू. धन्यवाद.